हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग. पुन्हा एकदा कुकीच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, आम्ही चाललोय आता केरळला, मुन्नारला. आम्ही 4 जण चाललोय. की घाई होती ना की एंड मुमेंट पर्यंत आपली शॉपिंगच चालू होती. खूप मजा येणार आहे ह्या ब्लॉग मध्ये, सो तुम्ही एंड पर्यंत बघा. अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता थोड्याच वेळात पनवेल येणार आहे आणि पनवेललाच दीप आणि ते लोक पनवेललाच चढणार आहे ट्रेन मध्ये. सो ते लोक आमच्यासोबत प्रँक करतायत की ती मला कॉल करून बोलते, ताई माझे पप्पा मला कॉल करून बोलतायत की आत्ताच्या आत्ता ट्रेन मधून उतर आणि घरी ये, माझ्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, मी आता घरी चालली आहे. मला ते खोटं वाटतच होतं, पण जो माझ्यासोबत आहे त्यांना नव्हतं खोटं वाटत. म्हणून मी म्हणले ठीक आहे, मी उतरते पुढच्या स्टेशनला, आणि मी कट करून टाकला फोन. कंटिन्यू दीपचे कॉल येत आहेत. हॅलो. अरे ताई यार, तू एवढं कुठे रागवतोय? बोल ना. कुठे तू? आम्ही उतरलो. अरे नको यार, मस्ती करू तू. अरे खरंच उतरलो आम्ही. कर व्हिडिओ कॉल. ठीक आहे, कर. मी मस्ती मध्ये बोललेलो, तू पण कर. अरे पण मला काय माहिती होतं, तू श्रेया पण मला बोलली की पप्पांनी कॉल केला होता. बोललो ताई. मला काय माहिती दीप, आता मला कॉल कर ना, व्हिडिओ कॉल कर ना, कर व्हिडिओ कॉल. नेट बंद करते. माझ्यासोबत प्रँक करत होते, त्यांच्यावरच प्रँक पलटलाय. लोक पनवेल स्टेशनला येऊन थांबलेत आणि त्यांनाच आता टेन्शन आलंय की आता हे लोक गेले तर आता आम्ही काय करू. तसंच आम्हाला पण झालेलं. कसं वाटलं मग प्रँक? असं प्रँक परत कधीच नको करू. तू केलेला पहिले हा प्रँक. मी करायला जात होतो तुझ्यावरती, पण तो माझ्यावरती उलटा फिरला. तुझं बोलणं मला थोडंसं खोटं वाटलं होतं, पण मला वाटलं मला हा बोलला, मला म्हणतो ना ताईला असं सांग. मला वाटलं आई ताई पप्पा बोलवतायत घरी, मला जावं लागेल. आता आम्ही भेटलोय सगळे एकत्र. आता आम्ही थोडंसं जेवण वगैरे करून घेऊ. मी पण शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी आणली आणि दीपने पराठे आणलेत, बटाट्याचे पराठे. सो आता जेवण वगैरे करून घेऊ आम्ही. गुड मॉर्निंग गाईज. कालचा ब्लॉग अर्ध्यातूनच बंद पडलेला माझा. जेवण वगैरे केलं आम्ही आणि त्याच्यानंतर मी ब्लॉग घ्यायचं विसरूनच गेले आणि लगेच झोपून घेतलं, कारण की आता पटकन ब्रश वगैरे करून घेऊ. आम्ही पोहोचणार आहोत संध्याकाळी. तर आम्ही आता नाश्ता करतोय. काल जेवणाचा ब्लॉग कट झाला होता, केलाच नव्हता, विसरून गेले ते ब्लॉग करणं. तर आमच्याकडे आहे आलूचे पराठे, शेंगदाण्याची चटणी आणि कालची थोडी भाकरी राहिली होती. आता आम्ही तोच नाश्ता करणार आहे. आम्ही जेवत बसलो होतो आणि त्यांना शेंगदाण्याची चटणी हवी होती आणि माझ्याकडे होती शेंगदाण्याची चटणी. सो ते आलेले की शेंगदाण्याची चटणी दे. घरगुती जेवण. आणि डिंकाचा लाडू दिला आता, चितळाचा. हॅलो. मस्त आहे चटणी पनवेलची. घरगुती जेवण ते घरगुती. तिला अर्धा लाडू दे. थांब, थोडा खाऊन देते. बाय 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 अंकल. आम्हाला इमली राईस दिलाय 2 डब्बी. आम्ही जस्ट व्हिडिओ काढायला गेलो होतो तिथे, पण त्यांनी आम्हाला बघून बोलले की ये ट्राय करो बहुत अच्छा है, आपको अच्छा लगेगा. तर बघूया खाऊन. थँक्यू सो मच. You got chips, na? Good. Yeah. थँक्यू. Because normally we bring this papad and all that, but it's bulky. थँक्यू सो मच. सो आता जे आलेले त्यांनी आम्हाला सगळ्यांना खायला वगैरे पहिले इमली राईस दिलाय आणि नंतर हे दिलं येऊन, परत आता कर्ड राईस दिलाय. मज्जा चालली. बहिणी दिला आम्हाला कर्ड राईस. सो आता मी ट्राय करतो कसं आहे. परत आलेत आम्हाला आता आता लोणचं घेऊन आले. थँक्यू. नो सर थँक्यू. Try करो. It may not be too much. मतलब ज़्यादा तीखा नहीं होगा. Try. दिस वन. No, ये. बोलते तो मैं और डाल देता. नहीं सर. Sure? या डेफिनेटली. We loved it. थँक्यू. थँक्यू. आम्ही ट्रेन मधलं काहीतरी जेवायला घेणारच होतो आणि आम्ही जस्ट व्हिडिओ काढून आतमध्येच येत होतो. तेवढ्यात आम्हाला त्यांनी पहिले इमली राईस, नंतर कर्ड राईस, नंतर चिप्स, लोणचं वगैरे आम्हाला आणूनच देतात काही ना काही खायला. खूप चांगले लोक आहेत ते.
आणि खरंच खूप छान आहे जेवण. म्हणजे हे इमली राईस मला खूप आवडला. लोक यात्रेला चालले देवदर्शनाला आणि त्यांनी खूप सारं खायला आणलं. आम्ही आता गेलेलो ना तर बघितलं, म्हणजे 2-3 बॅग तर त्यांच्या फक्त जेवणाच्या आणि खायच्याच आहेत सगळं. आम्हाला पण दिलं त्यांनी. You liked it? Huh? थँक्यू सो मच. Welcome. Anytime. Have an enjoyable trip. That's it. थोड़ा ये सिंपल चीज नहीं बहुत अच्छा है. कुछ सेफ है ना घर का खाना लेके आने का. ये पूरा 1 हफ्ता, उसके बाद दर्शन होने 7 वीक दर्शन होने के बाद फिर तभी तक वी कांट टेक ए चांस ना. चांस नहीं लेने का. घर का खाना तू रुमाल शोध रे माझा. बसला ना खाली रील्स बघत, मला माहिती होता म्हणून मी येत नव्हती वरती. मग कशाला गेली वरती? तो बोलला नीट वरती. वाव, इकडे बघ दीप, बाहेर बघ ना तिकडे बघ. आम्ही ना ट्रेनमध्ये बसल्यापासून आम्हाला असे सुंदर सुंदर नजारे बघायला मिळत आहेत. किती वेळ झाला तरी पण आम्ही पोचतच नाही अजून. किती वेळा झोपते उठते तरी पण नाही पोचते. किती लांब आहे लोकेशन आणि इतकी एक्साइटेड आहोत ना आम्ही कधी पोचेल तिकडे. तिरूर स्टेशन आले आता. अजून आम्हाला इथून 3 तास आहे पुढे ट्रॅव्हल करायचे. 3 तास. 3 तासात पण मग 3 तासाने थोडंसं जेवण वगैरे करून मग आम्ही रिसॉर्टला पोचू. आम्ही ज्या रिसॉर्टला स्टे करणार आहे तिथेच ते रिसॉर्ट पण खूप छान आहे. तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेल रिसॉर्ट पण. आणि ज्यांनी आम्हाला इमली राईस वगैरे दिलेला ना आता ते इथेच तिरूरलाच उतरणार आहेत. आपण त्यांना बाय बाय करूया. अंकल बाय बाय. आपसे मिलकर बहुत अच्छा लगा. बाय बाय. हॅपी जर्नी. थँक्यू. बाय 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 बाय. आता मग मज्जा म्हणून दीप बस इथेच. हा जाऊ ब्लॉग. तू नाही दिसतेस. तुला कंटाळा येतो की मज्जा येते मग ट्रॅव्हलिंग मध्ये? मला झोपून मज्जा आली, नाहीतर मला कंटाळा येतोय. किती छान ट्रॅव्हलिंग मध्ये खायचं प्यायचं झोपायचं, खायचं प्यायचं झोपायचं, काहीच काम नाही करायचं. मी तुला खायचं पियाचं झोपायचं. फायनली आम्ही आता एर्नाकुलम स्टेशनला पोहोचलोय. गेले 27 तास ट्रॅव्हल केलंय आम्ही ट्रेनमध्ये. खूप मजा आली पण एक्साइटमेंट होती की लवकर कधी पोहोचतोय. आणि तुम्हाला माहिती आहे का इथे पाऊस पडतोय. तुम्हाला दिसतच असेल थोडे टिपके टिपके पडत आहेत. सगळं ओलं ओलं झालंय पण आता थोडासाच एकदम टिपके टिपके छोटासा पाऊस येतोय. तर आम्ही आता जेवायला बसलोय. इथे जेवण करून मग आम्ही पुढचं ट्रॅव्हलिंग 3 ते 4 तासाचं ट्रॅव्हलिंग पुढे करणार आहोत. आम्हाला आता बस वगैरे काहीच मिळणार नाहीये. आम्हाला आता उबेर नाही तर ओला वगैरेच करून जावं लागणार आहे. जेवण वगैरे करून निघालोय रिसॉर्टला जायला. आणि बिर्याणी खूप छान होती. ह्याने कुठे इंस्टाग्रामवर बघितलेलं वाटतं कधी रील. त्याच रीलच्या ॲड्रेसवर प्रॉपर घेऊन आलेला बिर्याणी खायला. आणि खरंच बिर्याणी छान होती. आणि दीपने खाल्लाय फ्राईड राईस. कसा होता? केचप आणि फ्राईड राईस माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खूप छान होता. छान. मला पोचायलाच 1 ते 1:30 वाजणार आहेत रात्रीचे रिसॉर्टवर पोचायला. आणि तिकडे गेला मी तर तुम्हाला रिसॉर्ट नाही दाखवू शकत. सो मी उद्या कंटिन्यू करेल ब्लॉग. आता 3-3-3.5 तास आहेत आम्हाला पोचायला. तोपर्यंत आता परत झोपायचे काम आहेत आम्हाला. चलो बाय बाय. गुड नाईट गाईज. तर फायनली आम्ही पोहोचलो. रिसेप्शन वाजतोय ठाण्याचा पूर्ण रिसॉर्ट कसं आता हे आहे त्यांचं रिसेप्शन. अराकत रिसॉर्ट खूप छान रिसॉर्ट आहे हे. मी तुम्हाला सगळं म्हणजे आता तर अंधारात काही दिसणार नाही आहे. उद्या सकाळी दाखवेल. आता खूप दमलो आहे आम्ही ट्रॅव्हलिंग करून. आता थोडा रेस्ट करून घेऊ. आता सकाळी उठून आम्हाला शूट पण करायचं आहे. आणि मी तुम्हाला सगळा रिसॉर्ट उद्या सकाळी दाखवेल.